पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। सोलापुरातील एका मौलाना विरुद्ध अल्पवयीन मुलीचा विनभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर MIDC पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे। मदरशात धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनभंग केल्याचा आरोप या मौलाना विरुद्ध करण्यात आला आहे। या प्रकरणी मौलाना मोहम्मद उमर रिजवी याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आरोपी मोहम्मद उमर रिजवी हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो गेल्या काही वर्षांपासून सोलापुरात वास्तव्यास आहे। रविवारी सायंकाळी पीडित मुलगी धार्मिक शिक्षणासाठी आली असता आरोपीने मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला। ही बाबत पीडित मुलीने कुटुंबियांना सांगितली। त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत आरोपी उमर रिजवी विरुद्ध तक्रार दाखल केली। यानंतर सोलापूर MIDC पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पॉक्सो म्हणजे POCO अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान आरोपी मोहम्मद उमर रिजवीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काल रात्री सोलापूर शहरात अंतर्गत MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादी येऊन फिर्याद दिलेलं होतं। त्यांच्या मुलीला त्यांच्या घराजवळ नई जिंदगी भागात एक मद्रासा जे आहे तिथं शिक्षण देणारे जे मौलाना जे आहे त्यांनी त्यांच्या मुलीला काही अप्रिय स्पर्श केलेलं होतं म्हणून त्यानुसार चौकशी करून ताबडतोब आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करून आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 7478 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेलं होतं। आज या आरोपीला आदरणीय कोर्टासमोर हजर करून 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत। त्याच्यावर पुढील तपास चालू